आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या अगोदर जर माऊलींनी समाधी का घेतली असेल तर त्याचं पहिलं कारण आहे का, जैसे भ्रतारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा, म्हणजे कधीही गुरुच्या अगोदर आपण असणार निघून जावं का. जर गुरु निघून गेले ना आपण जर पाठीमागे राहिलो ना तर त्या जीवनामध्ये काही असणारा अर्थ नाही. म्हणून गुरुच्या अगोदर माऊली असणारे निघून गेले, नवे नवे त्यांनी असणारी ती समाधी घेतली आणि गुरुची समाधी नंतर आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी सुंदर असणारा हा गाथ्याचा असणारा भाग या ठिकाणी निर्माण केला आणि त्या गाथ्यामध्ये असणारा हा आजचा सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग. आणि या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज वर्णन करतात, जो वडिलांची आणि आईची निंदा करतो त्याला मात्र ऋषिकेश भेटत नाही. अभंगाचं पहिलं टाळ्या वाजवा एकदा. एवढं वय होऊन हे एवढं वरी म्हणायचं म्हणजे हो का नाही. तुम्हाला सांगतो काही बसले बसले लोक म्हणजे हजार हजार मागायला येतो. अरे बाबा 2-2 हजार देतो आम्ही, पण हे का नाही चपाती एक एक खाल्ली तर का नाही एक आतड्यात कुठं निघून जाते याचा पताच लागत नाही बरं का. हा अजिबात नाही. हा मला अनुभव आहे ना. असं उंच ह्याच्यामध्ये प्रमाण जर म्हणायचं म्हटलं का नाही त्याला सगळं हो का श्वास अगोदर घ्यावा लागतो बरं का. सगळा श्वास घ्यायचा आणि पुन्हा म्हणायला सुरू करायचं. मग त्याच्यातून एक आहे अभंग सोपा असला तर बरं आहे. एवढा खेळ आहे का सोपा? हा अजिबात नाही. आणि मी एक महाराज असा आहे बरं का, हा अजिबात नाही. मला जर कळालं का नाही लय पट्टीचे गाणार हे वगैरे असलं का नाही मोठा कार्यक्रम आहे म्हणलं का नाही मग मी माल दुसराच काढतोय बरं का. ते कशा करता माहिती का, मला कोणी बोलूच देत नाही पुन्हा. हा मग त्याच्याकरता मी बी काय करतो माहिती असं कटकून मार मारायचं. म्हणजे कशा करता माहिती का, आपला आपला पक्षी चालला पाहिजे ना. हा त्याच्याकरता मग नवीन अभंग आणायचं आपलं. हा आता मला सांगा, तुम्ही सगळे हुशार माणसं आहेत बरं का, तुम्हाला सगळंच माहिती. तुम्ही काय करता माहिती का,
इथं जर मी अभंग घेतला का नाही, क्षणोक्षणाची करावा महाराज कुठून आणला की काय नाही घ्या. आणि हे अभंग ठरलेले आहेत बरं का. हे वर्ष श्राद्ध गंगा पूजन अभंग तुम्हाला वाचून दाखवतो, लक्षात ठेवा. माणूस मेलेला असला का नाही, यासाठी केला होता अट्टास, शेवट तो भला आपुल्या हिता जो असे जागता. हे अभंग ठरलेले आहेत. अभंग घेतलं की म्हणायचं बाबा पाठ करूनच आलेला आहे बरं का. हा, बाबा पाठ करूनच आलेला आहे. आणि हे कधी तुम्हाला सांगतो, महाराजाचा अभंग जर घ्यायचा म्हटलं का नाही, तुम्ही इथून पुढे नेम एक काढा आता बरं का. हा, नवीनच एक नेम काढायचा आता. कोणता आहे का तुमच्या कामाचा आहे. हॅलो, बर महाराज तुमची आम्हाला तारीख पाहिजे. हो आहे ना तारीख. 40,000 लागतात. महाराज 40 वर भागल तुमचं. नाही भागतंय, मग 41 घ्या. पण आमचा नियम आहे का अगोदर, कीर्तन आमच्या इथलं 9ला सुरुवात होणार. कितला? 9ला. तुम्ही इथं यायचं, विना घ्यायचा. आमची पंच कमिटी खाली बसणार, तिथं गाथा उघडणार, आम्हीच अभंग लिहून देणार आणि त्याच्यावर तुम्ही कीर्तन करायचं. बाबो म्हणला पाहिजे. हे तुम्हाला कळलं ना हो. ते तिकूनच बायोडाटा पाठ करून यायला आहे. आणि 2 प्रमाण ठरलेले आहेत बरं का. पिंगळा महाद्वार. त्याला काय, आता मी सगळ्या महाराष्ट्रात फिरवलोय बरं का. मी तिथं गेल्याबरोबर मला 1-2 येतात, महाराज पिंगळा म्हणा बरं का. अरे म्हणलं ही प्रमाणात बसतंय का नाही बसतंय, काहीच नाही. कुणी उठाला की त्याच नाचालाय. ही जरी ना पत्ता हाय का काय त्याचं काही. एका महाराजाच्या व प्रमाण कीर्तनामध्ये आलेलं त्यानं म्हणलं का तू बी म्हणायला सुरू करायचं लगेच. तुझा विषय काय चालू आहे, तू काय बोलतो नेमकं काय नाही, काहीच नाही बरं का, अजिबात नाही. ते खाली बसलेली बी नाचायचे, उभा टाकलेली बी नाचायचे, काहीच नाही. हा, आणि दुसरी गोष्ट एक आहे, आईचं सुद्धा तेच गाणं म्हणायचं चालू करायचं. बस आई आई माझी मायेचा सागर. 1-2 महाराजाला विचारलं मी, महाराज म्हणलं कीर्तन मी बी करतो म्हणलं, पण आईचं महत्व तुम्ही लय सांगता बरं का. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणलं. तुमची आई कुठं आहे म्हणलं. म्हणला गावाकडं. तुम्ही कुठं राहता म्हणला. मी आळंदीला. मग आई तुमच्या जवळ नाही आणि तुम्ही आळंदीला राहता. नाही बायकोचं तिचं जमत नाही म्हणला. म्हणजे तू नुसतं लोकाला सांगत राहा, कीर्तनात रडन 10-5 हजार रुपये घे आणि लोकाला चुना लावून निघून जा. अजिबात नाही. तुम्हाला सांगतो इथून पुढे नेमच ठेवायचा. महाराजाला सांगायचं 9:15 वाजता अभंग. कीर्तन झाल्याच्या नंतर सगळा 72-75 अभंगाचा काकडा म्हणून दाखवायचा. भगवद्गीतेचा 12वा अध्याय 15वा अध्याय म्हणून दाखवायचा. विष्णू सहस्रनाम सगळं म्हणून दाखवायचं. 40 मागितलेत, 45,000 रुपये घ्यायचे. तिकून फोन कट करतील हो. हा, हे उगा साधा खेळ वाटतं काय तुम्हाला असं. हे इथं आल्याच्या नंतर कळतं. इथं खाली बसून तर कुणी बी करील असं. म्हणून अभंग जो मी घेतलेला आहे का नाही, अभंग आहे निवृत्तीनाथ महाराजांचा. पहिला शब्द आहे पितृ. त्या पितृ शब्दाचे अर्थ 2. एक, आपल्या जे वाड वडील असणारे जे लोक आहेत ना, आपल्या घराण्यामधले, आपल्या वंशामधले, हे जे मरण पावलेले आहेत यांना सुद्धा म्हणतात पितृ. एक. नंबर 2, पितृ शब्दाचा अर्थ देव सुद्धा होतो. 2, पितृ शब्दाचा अर्थ आपले वडील सुद्धा होतात. 3 अर्थ बर का. ऐका आता, नेमके आपल्या असणाऱ्या परंपरेमध्ये आपल्या गावाकड एक महिना येतो. त्या महिन्याचं नाव आहे पितृपक्षाचा असणारा महिना. तुम्ही सगळे असणारे पिंडदान करता, पण नेमके कोणत्या पितराची आराधना करता हे अगोदर ऐका. आणि पितर तरी किती आहेत हे ऐका अगोदर. पितर सांगितलेले आहेत 4 मुख्य पितर. आणि त्या 4 मुख्य पितराचा असणारा मुख्य असणारा एक पितर भगवद्गीतेनं सांगितला. आर्यमा नावाचा 1 क्रमांकाचा असणारा पितर, नंबर 1चा. त्या आर्यमाच्या नंतर असणारे 4 असणारे पितर, त्या 4 पितराचे असणारे नाव. नंबर 1 अग्निश्वात्त, नंबर 2 बर्हिषद, नंबर 3 सोमप आणि चौथा असणारा पितर आजप. त्या 4 पितरापैकी 2 गट पाळले. जसं इलेक्शन असतं का नाही, तसे त्यांचे 2 गट, 2 पितराचं नाव वर्णन केलेलं आहे. एक आहेत साग्निक आणि एक आहेत निरअग्निक. 2 पितराला अग्नी चालतो आणि 2 पितराला अग्नी मात्र चालत नाहीत. लक्षात ठेवा. नेमके आपले पितर कोणते आहेत हे अगोदर कळू द्या बरं का अगोदर. कारण हे कीर्तन तुम्ही दररोज ऐकता, पण नेमके पितर कोणते आहेत आपले हे अगोदर ऐका. लक्षात ठेवा. आपल्या परिसरामध्ये ब्राह्मण देवता जर पिंड पाडण्याकरता आपल्या घरी आला तर अगोदर सांगतो तुम्हाला आरती लावून घ्या. आहे का लक्षात? अगोदर तुम्हाला आरती लावण्याकरता सांगतो. आणि असं लक्षात ठेवायचं,
जर ब्राह्मण देवतेनं आरती लावण्याकरता सांगितले तर असं समजायचं आपले पितर आग्निक आहेत, म्हणजे आग्नी लोकाचे असणारे आपले पितर आहेत. आणि ते पितर आहेत दोन. नंबर 1 आग्निक म्हणजे अग्निश्वात्त, आणि दुसरा सांगितलेला आहे बर्हिषद. ज्या वेळेला तुम्ही पिंडदान करता आणि पिंडदान करत असताना असं पाणी तुम्हाला उजव्या हाताकडून सोडण्याकरता सांगतं का नाही, त्यावेळेला 1 आणि 2 पितरांना पाणी पोचिती होत नाही. पहिला पितर सांगितलेला आहे अग्निश्वात्त, हे पितर आहेत 86,000 पितर लोक आहेत. नुसतं पाणी जर घेतलं आणि पाणी जर असं सोडलं ना तर 86,000 पितरांना ते पाणी पोचिती होतं. आणि दुसरा पितर सांगितलेला आहे बर्हिषद. तो बर्हिषदाला असं जर पाणी करून जर सोडलं तर 64,000 पितर लोकांना असणारं ते पाणी मिळतं. हे 2 क्रमांकाचे असणारे पितर. आणि 2 पितर असे आहेत की ब्राह्मण देवता पूजा करत असताना अग्नी लावण्याकरता सांगत नाही किंवा दिवा लावण्याकरता सांगत नाही. ते पितर म्हणजे भूताच्या योनीमधले असणारे पितर, ते मात्र पितर आपले नाहीत. आणि इथं जे निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं ना, पितृ, या पितृ शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे, ते पण पितर होतो आणि आपले वडील पण असणारे पितरच होतात बरं का. पितृ. दुसरा शब्द मातृ. मातृ शब्दाचा आई, आई सुद्धा अर्थ होतो. या मातृ शब्दाचा जर अर्थ करायचा म्हटलं तर ही भूमी सुद्धा आपली मातृच आहे. म्हणजे 2 शब्द असणारे पितृ मातृ निंदिता, म्हणजे त्या दोघांची कधी सुद्धा असणारी निंदा करायची नाही. उलट एक सांगतो, त्यांची मात्र पूजा मात्र करायची. कारण नाथ बाबांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. माता पितयाचे करी जो पूजना, माता पितयाचे करी जो
निंदिता पितरासी नपवे ऋषिकेश पितरासी नपवे
पितृ मातृ निंदिता द्वेत हेची खोटे अर्चन गोमटे एको विष्णू. इथं जर आई वडिलाचा त्याग करतो आणि देवाची पूजा करतो तर त्याच्याकरता सांगितलेलं आहे निंदिता पितरासी न पवे ऋषिकेशी अन योनीचे माळेसी गुंफसील. कोणती योनीची माळ? त्या योनीच्या माळेमध्ये एक माळेचा असणारा भाग सांगितला नाही, 84 लक्ष योनीची असणारी ती माळ आहे. कशी माळ आहे सांगतो. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. एवढंच नाही, 30 लक्ष योनी पशुची घरी आणि मानवा भीतरी 4 लक्ष. ही 84 लक्ष योनीची असणारी माळ आहे. जर कोणी पितराची निंदा केली रे केली, त्याच्याकरता जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं, ही योनीची असणारी माळ. वित्त शाट्य करी प्रपंचा चरण पितृ जनार्दन न पावसी. जर कोणी पैसाच कमवत असेल, जर प्रॉपर्टीच कमवत असेल आणि पितर लोकांची निंदा करत असेल तर त्याला सुद्धा जनार्दन कधी सुद्धा मिळत नाही. आणि शेवटी निवृत्तीनाथ महाराजांनी वर्णन केलं बरं का, द्वेताचा पामरो
निवृत्ती म्हणे नरू द्वेताचा पामरू अद्वेती सुरवरू नाही रया. जो आईवडिलांमध्ये भेदभाव करतो, निंदिता पितरासी न पवे ऋषिकेशी योनीचे माळेसी गुंफसी. इथं बापाचं एकच प्रेमाची भूमिका सांगतो आणि माझं कीर्तन रूपी सेवा समाप्त करतो बरं का. बापाचं प्रेम मुलावर किती असतं दृष्टांत तुम्हाला माहिती, फक्त मांडण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्म झाला कारागृहामध्ये, आणि कारागृहामध्ये जन्म झाल्याच्या नंतर देवानं स्वतःहून सांगितलं बापाला, नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला. कारागृहाच्या बाहेर आणलं. यमुना नदीला पूर आला होता, आणि यमुना नदीला पूर आल्याच्या नंतर तिथं आपल्यासारखा जर एखादा बाप असता ना, तर त्या बापानं निर्णय घेतला असता, यमुना नदी काठोकाठ भरून जात आहे, आपण जर पाण्यामध्ये उतरलो तर आपण सुद्धा वाहून जाताल. पण त्या वसुदेवजीनं काय विचार केला माहिती, मी मेलो तरी हरकत नाही, पण माझं लेकरू मात्र इथं वाचलं पाहिजे, कारण माझे 6 लेकर कंसानं मारलेले आहेत. म्हणून इथं 7वा जो योग गर्भमाया असणारा नेलेला आहे, आणि 8वा असणारा लेकरू मला वाचवायचं आहे. म्हणून काय केलं वसुदेवजीनं, तेवढ्या भरलेल्या नदीमध्ये असणारा पाऊल टाकला. पाऊल टाकल्याच्या नंतर पाणी वाढू लागलं. पाणी गुडघ्यापर्यंत आलं, पाणी कमरेपर्यंत आलं, पाणी छातीपर्यंत आलं. पण असं कुठल्या तरी कीर्तनकाराच्या मुखातून तुम्ही ऐकलं का की तेवढ्या नदीच्या पाण्यामधून बाप पाठीमागं सरकला? अजिबात सरकला नाही बाप. का? मी मेलो तरी हरकत नाही, पण माझा कृष्ण मात्र वाचला पाहिजे. पहिलं तीराला असताना नेऊन सोडलं. एकच सांगतो बरं का, आज सगळे लोक देवाचं नाव घेतात कृष्णाचं, पण मी सांगू, कृष्णाला प्रश्न विचारला, देवा आज सगळं जग तुमचं नाव घेतं, तुम्ही कुणाचं नाव घेता? देवानं सांगितलं, माझं नाव तुम्ही सगळे घेता, पण मी कुणाचं नाव घेतो सांगू? मी माझ्या बापाचं नाव घेतो. कशा करता माहिती? जर माझ्या बापानं मला लहानपणी जर पहिलं तीराला सोडलं नसतं, तर आज माझं नाव तुम्ही घेण्याकरता सुद्धा इथं समर्थ नसता. म्हणजे बापाचं प्रेम मुलावर. याच्या पुढला दृष्टांत सांगतो. 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण भगवंत शिकण्याकरता गेले. 64 दिवसापर्यंत राहिले, आणि 64 दिवसामध्ये 64 कला शिकल्या. आणि कला शिकल्याच्या नंतर देवानं एकच प्रश्न विचारला, मी असणारा सगळ्या देवाचा असणारा राजा आहे, तुम्हाला जर काही माझ्याकडून मागून घ्यायचं असेल तर मागून घ्या, कारण तुम्ही माझे गुरु आहेत. गुरु दक्षिणा देण्याकरता मी समर्थ आहे. गुरुनं मागायला पाहिजे होती मुक्ती, गुरुनं मागायला पाहिजे होतं दान धर्म, सोनं बंगला गाडी, पण गुरुनं काहीच मागितलं नाही. गुरुनं एकच सवाल टाकला, देवा द्यायचंच असेल तर माझा एकुलता एक मुलगा समुद्राच्या स्नानाला निघून गेला, तो परत आला नाही. द्यायचंच असेल तर माझं मेलेलं लेकरू मला परत आणून द्या. म्हणजे देवाकडं बापानं मुक्ती मागितली नाही, बापानं देवाकडे एकच मागितलं, फक्त माझा असणारा मुलगा. बरं का? म्हणजे बापाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कोणावर असेल, मुलावर.